छत्रपती शिवरायांची या 397वी जयंती. आणि ह्या जयंतीनिमित्त काय बोलावं, कुठला विषय हाती घ्यावा, यासाठी मला फार विचार करावा लागला नाही. याचं कारण शिवछत्रपतींचं कर्तृत्व, शिवशंभूचं कला कौशल्य, आई जिजाऊंचे संस्कार, याचे गुणगान आपण नेहमी गातोच आणि ते गायलेच पाहिजे. परंतु ज्या सामान्य लोकांच्या जीवावर, ज्यांच्या सोबतीनं, ज्या जीवाभावांच्या लोका समवेत माझ्या ह्या राजानं स्वराज्य उभं केलं, या सह्याद्रीच्या मावळ्याबद्दल बोलणं आज अटळ आहे. इतिहासात आपण अनेक मावळ्यांची नावं ऐकली, त्याच्या शौर्य गाथा ऐकल्या. मग ते गड आला पण सिंह गेला म्हणणारे माझे सरस सेनापती तानाजी मालुसरे असो, पावनखिंडीत छातीचा कोट करून शत्रूसे लढणारे माझे बाजीप्रभू देशपांडे असो, वेळेप्रसंगी शत्रूला चकवा देत महाराजांसाठी स्वतःचे प्राण गमावलेला माझा शिवा काशीद असो, असे एक ना अनेक नावं तुम्ही इतिहासात ऐकली असतील, पाहिली असतील. पण आज मला त्यांच्यावरही बोलायचं नाहीये. मला भाष्य करायचंय त्या मावळ्यावर जो ना तुम्ही कधी इतिहासात वाचलाय, ना कुठे पाहिलाय, ना कोणाकडनं ऐकलाय. मला त्या सामान्य मावळ्यावरती भाष्य करायचं. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंगातनं काही ओळी मांडतात आणि त्या ओळी तंतोतंत या मावळ्यांच्या आयुष्याला साजेशा आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, रणी निघता शूर न पाहे माघारे, आयुषा मज धीर राख आत. युद्धासाठी रणांगणावरती निघालेला शूर जसा मागे वळून पाहत नाही, तैसे धैर्य माझ्या अंगी लाभू दे. संसार हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी नारायणा. प्रपंचामुळे, संसारामुळे मी तुझ्यापासून दूर राहिलो होतो, आता माझ्यावर कृपा कर. वागवितो तुझे या नामाचे हत्यार, हाची बडीवार मिरवितो. तुझ्या नामाचे शस्त्र मी सतत माझ्या जवळ बाळगत असतो आणि हाच मोठेपणा मिरवित असतो. तुका म्हणे मज फिरता माघारे, तेथे ऊने पुरे तुम्ही जाना. तुकाराम महाराज म्हणतात, धाडस करून प्रपंचाला ठोकर मारून तुझ्याकडे प्रवृत्त झालो आहे. आता माघार घेतली तर त्यात कमीपणा किंवा भलेपणा काय आहे, आता हे तूच जाण. असे हे गुणगौरव संत तुकाराम महाराजांनी या माझ्या मावळ्याच्या आयुष्यासाठी लिहून ठेवले आहेत. म्हणून ह्या जयंतीनिमित्त जो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे मावळा, त्याच्याबद्दल बोलणं हे अटळ आहे.